आपल्यासोबत सिया गोयलचे वडील प्रवीण कुमार गोयल आहेत, जे पुण्यातील मार्केट यार्डमधील त्यांच्या दुकानामध्ये आलेले आहेत। जेव्हापासून लोहगडचा प्रकार घडला आहे तेव्हापासून प्रवीण कुमार गोयल यांचं मार्केट यार्डमधील हे दुकान बंद होतं आणि ते देखील उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल होते। सर, पहिला प्रश्न की आता तुमची कुटुंब म्हणून काय भूमिका आहे सियाच्या बाबतीत? मी ट्रेस्टमध्ये आहे, मी काही सांगू शकत नाही। बाकी आपल्याला जर काही एक वकीलचा विचारायचं असेल तर तेवढा विचार। वकील तुम्ही नक्की कोण दिलेले आहेत? आम्ही विपुलजी सर दिलेले आहे। आशुतोष श्रीवास्तव मोठे नाव आहे। आम्ही त्यांना काय दिलं नाही आहे, हायर काय केलं नाही आहे आणि काय सिग्नेचर्स वगैरे जे माझी पोरींनी दिली असेल तर त्यांना काय माहीत नव्हतं एवढं। त्यांनी सिग्नेचर दिली असेल ते मी मान्य करतो, पण आम्ही त्यांना काय हायर नाही केलं आहे। आमचे जे केस लढणार ते विपुलजी सर लढणार आहे शेवटपर्यंत आणि त्यांना आम्ही हा केस दिला आहे। ते जे श्रीवास्तव आहेत, मग त्यांनी फसवून सही घेतली का? मला काही माहीत नाही आहे, त्या संदर्भात मी काय बोलू शकत नाही आहे। तसं काहीच नाही आहे, ते मुलाला माहिती आहे आणि मी जास्त ट्रेस्टमध्ये आहे। माझं BP म्हणजे वाढते कमी होते तर मी बोलायचं ह्याच्यात नाही आहे आणि हा जोडून रिक्वेस्ट आहे। मी आता अजून काय नाही बोलत सर, फक्त एवढंच की तुमची कुटुंब म्हणून काय भूमिका आहे? काय नाही, मी बोलू शकत नाही सर, प्लीज रिक्वेस्ट मी न्यायालय कानून बरोबर आहे। जे पूर्ण विश्वास आहे, जो पण दोषी सापडेल त्याला सक्त सजा व्हायला पाहिजे। सियाच्या बाबतीत काय वाटतं? ती दोषी जर ती पण दोषी असल दोषी तर त्याला पण ती सजा द्यायला पाहिजे। तुम्हाला माहित होतं की मी नाहीये जास्त ट्रस्टमध्ये, तुम्ही नका विचारू। ठीक आहे, ओके, ठीक आहे। तर प्रवीण कुमार गोयल ज्यांची जी तब्येत आहे ती गेले काही दिवस खराब आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की सिया जर दोषी असेल तर तिच्यावरती कारवाई व्हावी, मात्र दोषी आहे का याबद्दल ते बोलत नाही आहेत। कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।